नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. वारी पंढरीचे या आपल्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. वारी पंढरीची या कार्यक्रमामध्ये आम्ही आपल्याला वारीच्या संदर्भातली प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. आपल्याला माहितीच आहे की संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं तिसरं गोल रिंगण आज पार पडलं आणि ठाकूरबुवा मंदिर परिसरामध्ये माऊलींच्या पालखीचं गोल रिंगण संपन्न झालं. माऊलींच्या पालखीचा आजचा मुक्काम बंडी शेगावमध्ये असणार आहे. तर संत तुकाराम महाराजांची पालखी आज पिराची किलोरीमध्ये मुक्कामी असणार आहे. तर होळे इथं एकनाथ महाराजांची पालखी मुक्कामी असणार आहे. संत निवृत्तीनाथ महाराज पंढरीची वारी इथं पोहोचलेले आहेत आणि संत मुक्ताईंची पालखी पंढरपूरमध्ये पोहोचलेली आहे. ही दृश्य आपण पाहतोय. गणगण गणात बोतेच्या जयघोषामध्ये संत गजानन महाराजांची पालखी ही सोलापूरच्या मंगळवेढामध्ये पोहोचली आहे आणि यावेळी संत गजानन महाराजांच्या पालखीचं जागोजागी जोरदार स्वागत सुद्धा करण्यात येत आहे. आणि सोलापूरच्या ठाकूरबुवा समाधी मंदिर इथं संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं तिसरं गोल रिंगण पार पडलं. यावेळी रिंगण पाहण्यासाठी पंचक्रोशीमधील वारकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा केली होती आणि रिंगण सोहळा पार पडला त्यानंतर विसाव्यासाठी माऊलींची पालखी तोंडले गावाकडे मार्गस्थ झाली आहे. तर ही दृश्य आपण पाहतोय सोलापूरच्या तोंडले गावामधून आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं गोल रिंगण संपन्न होतानाची ही दृश्य. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपानकाका महाराज या दोघांच्या बंधू भेटीचा सुंदर सोहळा आज मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला. विठुरायाच्या भेटीसाठी दोनही संत ज्ञानेश्वर आणि संत सोपानकाका पंढरपूरकडे प्रस्थान करतायत. तोंडले बोंडले इथं दुपारचा विसावा आटोपल्यानंतर माऊलींची पालखी दसूर इथं येऊन सोपानकाकांच्या पालखी सोहळ्याची वाट पाहण्यात आली आणि त्यानंतर सोपानकाका महाराज यांची पालखी शेजारी आल्यानंतर बंधू भेटीचा अनुपम सोहळा रंगलेला आहे. यावेळी दोनही पालख्या शेजारी आल्या आणि त्यानंतर दोनही संस्थांकडून एकमेकांना नारळ प्रसाद सुद्धा देण्यात आला आणि यावेळी उपस्थित वारकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी माऊली माऊली म्हणत टाळ्या वाजवून त्यांचं स्वागतही केलं. या दोनही पालख्यांचं स्वागत या वारकऱ्यांतर्फे करण्यात आलं आणि बंधू भेटीचा सोहळा सुद्धा संपन्न झाला आणि ती ही दृश्य आपण पाहतो. आणि इकडे सोलापूरच्या मळखांबीमध्ये संत तुकाराम महाराजांची पालखी दाखल झाली आणि यावेळी तुकोबारायांच्या पालखी रथावर जोरदार पुष्पवृष्टी सुद्धा करण्यात आली. यावेळी तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन करण्यासाठी परिसरातील वारकऱ्यांनी तुफान गर्दी केली होती. तर ही वारकऱ्यांकडून महाराजांच्या पालखीवर जोरदार पुष्पवृष्टी होतीये आणि हरिनामाचा जयघोष सुद्धा हे वारकरी करतात. मळखांबीमधून आपण ही दृश्य पाहतो. आणि इथल्या सोलापूरमधील करकंब येथील मुक्काम आटपून संत एकनाथ महाराजांची पालखी शेवते आणि या वस्तीमध्ये दाखल झाली आहे आणि यावेळी पंचक्रोशीमधील गावाच्या मंदिरात पवित्र नाथांच्या पादुकांचं पूजन करून समाज आरती सोहळा सुद्धा पार पडलाय. यावेळी वारकऱ्यांनी टाळ मृदुंगांच्या तालावर जोरदार भजनही केलं आणि संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचा आजचा मुक्काम हा भीमा नदीच्या काठावर असलेल्या होळे इथं असणार आहे. तर उद्या श्री संत एकनाथ महाराजांच्या पवित्र पादुकांचा भीमास्नान सोहळा सुद्धा संपन्न होणार आहे. आणि आम्ही रोज आपल्याला जाऊ संतांच्या गावा या एपिसोडमध्ये वेगवेगळ्या संतांच्या गावी जाऊन आपल्यापर्यंत माहिती पोहोचवत असतो. वारकरी संप्रदायामध्ये संत शेख महम्मद महाराज यांना खूप मोठं महत्त्व आहे. संत महम्मद महाराजांची आख्यायिका नेमकी काय आहे, महम्मद महाराजांची छबिना काय असतो, चला तर मग जाणून घेऊयात संत महम्मद महाराज यांच्याबद्दल. महाराष्ट्राच्या संत परंपरेत जी आद्य नावे घेतली जातात त्यातीलच एक नाव म्हणजे श्री सुफी संत शेख महम्मद महाराज.
महम्मद महाराज यांचा जन्म बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील. मात्र कालांतराने हे महम्मद महाराज श्रीगोंदा या ठिकाणी स्थायिक झाले. आपण पाहू शकता की याच श्रीगोंदा या ठिकाणी शेख संत महम्मद महाराज यांचं हा वाडा आहे. आणि हा जो वाडा आहे तो छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे आजोबा आहे मालोजी राजे यांनी या महाराजांना बांधून दिलेला होता. श्री संत महम्मद महाराज यांना ईश्वर शक्तीची ओढ लागली व वारकरी संप्रदायाचा त्यांनी पुरस्कार केला. आणि त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे आजोबा आहे मालोजी राजे यांनी या शेख महम्मद महाराजांना गुरु मानले होते. आणि त्यामुळे त्यांनी जे आहे तर ते या महाराजांना श्रीगोंदा या ठिकाणी एक मठ बांधून दिला होता. आणि याच मठातून जे आहे तर ते शेख संत महम्मद महाराज जे आहे ते आपल्या संत परंपरेचा जो वारसा आहे तो पुढे चालवत होते. या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी त्यांची आख्यायिका जाणून घेण्यासाठी आपण श्री संत महम्मद महाराज यांच्या श्रीगोंदा या ठिकाणी आलो असून या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात. मुस्लिम असून जन्मानी त्यांनी वारकरी संप्रदायात स्वीकार केला होता. ते कीर्तन प्रवचन करत होते. मग त्यामुळे त्यांची आमोलिकी एकादशी यात्रा उत्सव होतो. आणि त्याचबरोबर वर्षातनं महाराजांना 5 वेळेस गावातील भाविक येऊन वल्या पडद्याने आंघोळ घालतात. पहिली आंघोळ असते चैत्र पाडवा म्हणजे गुढीपाडवा, दुसरी आंघोळ उद्याच्या आषाढी एकादशीला, तिसरी आंघोळ विजयादशमी दसऱ्याला, चौथी आंघोळ महाशिवरात्रीला आणि 5वी आंघोळ जी असते ती रात्रीची ती असते फाल्गुन शुद्ध नवमी म्हणजे यात्रा उत्सवाच्या आधी 2 दिवस. त्यावेळेस मात्र भाविक एवढ्या प्रमाणात असतात की त्यावेळेस तिरी समाजाकडे तो चंदन उघडण्याचा मान आहे, आमच्या मोठे पाटलांचा चंदन ताटण्याचा मान आहे. भाविक येतात त्यावेळेस मटकरी मानकरी सगळे हजर असतात. तसेच त्यानंतर तो यात्रा उत्सव जो सुरू होतो आमोलिका एकादशी सकाळी 6-6:30 11 ब्रह्मोदांच्या उपस्थितीत गावचे पाटील आमच्या मी किंवा माझा मुलगा असं दोघांपैकी एक महाराजांच्या पादुकांवरती वृद्धाभिषेक होतो. त्यानंतर महाराजांचं दर्शन चालू होतं. आतमध्ये समाधी जाऊन पूजाही केली जाते. दिवसभर लोक दर्शन घेत असतात. रात्री 11 वाजता बरोबर पालखी निघते. म्हणजे तो छबिना त्याला म्हणलं जातं. त्या छबिनामध्ये माझ्या डोक्यावरती तो ग्रंथ लिहून आतून 2 पायावर बसून बाहेर यायचं. तो पालखीमध्ये मांडायचा. पालखी आणि महाराजांचा अश्व मंदिराला 5 प्रदक्षिणा घालतात आणि मग गावात मार्ग जातात. आपण पाहू शकता की श्रीगोंद्याच्या याच ठिकाणी सुफी संत शेख महम्मद महाराज यांची जी आहे तर ती समाधी आहे. भव्य अशा स्वरूपात जी आहे तर त्या ठिकाणी समाधी बांधण्यात आलेली आहे. सुफी संत महम्मद महाराज यांची जी पत्नी आहे फातिमा बी त्यांची देखील समाधी याच ठिकाणी त्यांच्या शेजारी बांधण्यात आलेली आहे. श्रीगोंदा हे दक्षिणेतील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते. शेख महम्मद महाराज हे मध्ययुगीन कालखंडातले सुफी संत होते. आणि विशेष म्हणजे श्रीगोंद्याचे ग्रामदैवत म्हणून देखील त्यांची ओळख आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी मुस्लिम संत असूनही गावातील हिंदू मुस्लिम बांधव जे आहे ते एकत्र येत या ठिकाणी जे आहे तर ते या महाराजांचा या बाबांचा जो यात्राचा उत्सव असतो तो मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये साजरा करतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी जर आपण बघितलं तर जे महाराजांची समाधी आहे ही जी समाधी आहे तर ही निजामशाहीच्या कालखंडातली मठाची बांधकाम शैली जी आहे तर ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. मोठ्या अशा दगडामध्ये या ठिकाणी निजामशाहीच्या कालखंडातील ही बांधकामची शैली आपल्याला पाहायला मिळते. आणि याच ठिकाणी जे आहे तर ते सुफी संत शेख महम्मद महाराज यांची समाधी आहे. त्याचप्रमाणे त्यांची जी पत्नी आहे त्यांची समाधी देखील त्याच ठिकाणी आहे. आणि त्यांचे जे 4 मुलं होते त्या 4 मुलांचीही समाधी याच श्रीगोंद्यामध्ये आहे. शेख महम्मद बाबांची यात्रा ही मार्च महिन्यामध्ये भरत असते. या यात्रेच्या निमित्त संदल आणि उर्सचा कार्यक्रम असतो. या ठिकाणी सर्व भाविक गावातून चादर आणि याची मिरवणूक घेऊन ते या ठिकाणी येत असतात. या ठिकाणी आता मोहरमचा महिना चालू आहे. या ठिकाणी म्हणजे सगळीकडेच मोहरमचा महिना चालू आहे. मोहरमच्या महिन्यामध्ये इथे ताबूत सवारीची स्थापना करण्यात येते. या ताबूत सवारीच्या स्थापनेला 400-500 वर्षापूर्वीचा हा इतिहास आहे. आणि यासाठी महादजी शिंदेंचे अगोदरचे वंशज दत्ताजी शिंदे वगैरेंनी या ठिकाणी ताबूत सवारीसाठी वर्षासन दिलेलं आहे.
सुफी संत शेख महम्मद महाराज यांचे जे आश्व आहे त्यांची देखील समाधी याच ठिकाणी बांधण्यात आलेली आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता की त्या काळामध्ये सुफी संत महम्मद महाराज जे आहे तर त्यांचे हे आश्व होते आणि त्यांची समाधी देखील याच वाड्याबाहेर जे आहे तर ते बांधण्यात आलेली आहे. या ठिकाणी देखील आपण पाहू शकता की सुफी संत महम्मद महाराज यांना यांच्याकडे 3 आश्व होते. त्या काळामध्ये कुठल्याही प्रकारच्या वाहनाची व्यवस्था नव्हती आणि त्यामुळं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी जे आहे तर ते आश्व जे आहे त्याचा उपयोग या ठिकाणी करण्यात येत होता आणि कालांतराने त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे जे आश्व आहे त्यांना देखील याच ठिकाणी जे आहे तर ते वाड्याबाहेर मठाबाहेर जे आहे तर त्यांची समाधी बांधण्यात आलेली आहे. ज्याप्रमाणे सुफी संत शेख महम्मद महाराज हे जे आहे तर ते समाजामध्ये ऐक्याचं प्रतीक घेऊन जे वारकरी संप्रदायानुसार जे काम करत होते त्याची जी परंपरा आहे ते या ठिकाणी देखील अद्यापही जपली जात आहे. आणि आपण जर हा वाडा बघितला तर ह्या वाड्याच्या बाहेरच शेख महम्मद महाराजांच्या समाधीच्या बाहेरच त्यांच्या आश्वांची देखील याच ठिकाणी समाधी बांधण्यात आलेली आहे. उमेर सय्यद, पुढारी न्यूज, अहमदनगर. आणि आम्ही रोज आपल्याला पंढरी दर्शनमध्ये पंढरपूरमधील अनेक ठिकाणांचा इतिहास आणि त्या ठिकाणच्या आख्यायिकांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. पंढरपूरमधील तनपुरे महाराज मठामध्ये विठुरायाबरोबर 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन होतं. या मठाचा इतिहास आणि आख्यायिका नेमकी काय आहे, आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी. पाहूया. श्री क्षेत्र पंढरपुरामध्ये मंदिरांबरोबर मठांनाही एक वेगळं महत्व आहे. तसंच काहीसं महत्व हे सामाजिकही असल्याचं पाहायला मिळतं. मी सध्या तनपुरे मठामध्ये आलोय आणि श्री क्षेत्र तनपुरे मठामध्ये सामाजिक कार्याचाही खरं तर या मठाला वारसा आहे. माझ्याबरोबर तनपुरे महाराज आहेत. एकंदरीत या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अनेक आंदोलनं झाली, त्यातील कशा पद्धतीने या मठाने त्यावेळेस मदत करत त्या आंदोलनांना केली, काय एकंदरीत या मठाची इतिहास आहे? ते जे आंदोलन त्यावेळेस जर त्यांना साने गुरुजीला जर घोषणा देत होते तर बाबांना त्यावेळेस या भूमिकेचा त्रास झालाच असणार ना. पण त्या त्रासाला न डगमगता न जुमानता हे जे तत्व आहे पुरोगामी विचारसरणीचं, मंदिरातच देव आहे असं नाही तर मंदिराच्या बाहेरही आहे. जनी जनार्दन संत बोलती वचन, व्यापिली नारायणे ऐशी गरजती पुराणे. दीन दुबळ्यांची सेवा, गोरगरिबांची सेवा, अनाथांची सेवा, मग तेच पुढे करत करत इथलं पाणी काशीला, इथलं पाणी बद्रीनारायणला, बद्रीनारायणच्या मूर्ती इथं. आणि मग 75 साली मोठा साधू समागम करून या आणलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली 75ला. त्यावेळेस 1 महिन्याचा महायज्ञ चंद्रभागेच्या काठावर सगळे गिरीपुरी भारती साधू संन्यासी हे जे आदान प्रदान जी घडण्याची भूमिका आहे ही तनपुरे बाबाने जवळजवळ आजही हिमालयात तुम्ही गेलात तर तिथे विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची स्थापना आपल्या धर्मशाळेत आहे. तिथं 62 साली 2 भूमिका महत्त्वाच्या घडल्या. एक, पंडित जवाहरलाल नेहरूने यशवंतरावजीला आमंत्रित करून चीनचं आक्रमण झालं होतं त्याकरता संरक्षण मंत्री या पदावर बोलावलं आणि इथे पांडुरंगाच्या समोर बाबाने अभिषेक केला आणि 1 वर्ष विना अट जर चीन परत गेला तर तुझ्या नगरीमध्ये येऊन मी 1 महिन्याचं साधू समागम करील आणि अन्नदान करेल.
एकंदरीत जर आपण पाहिलं तर पंढरपुरामध्ये सामाजिक कार्यामध्ये या फडाचा, या मठाचा मोठा कार्यभार असल्याचं पाहायला मिळतंय. या मठामध्ये जर आलं तर तिथे आपल्याला 12 ज्योतिर्लिंगाच्या सर्व मूर्तींचं दर्शनही घेता येईल. त्यामुळे भाविकांनी पंढरपुरात जर आलं तर मठामध्ये यायला विसरता कामा नये. या ठिकाणी येऊन या ठिकाणी या 12 ज्योतिर्लिंगांच्या मूर्तींचं दर्शन घेणं महत्वाचं आहे. कॅमेरामन निखिलसह तुषार झरेकर, पुढारी न्यूज, श्री क्षेत्र पंढरपूर. आणि बोलावा विठ्ठल या एपिसोडमध्ये वारकरी आपल्या विठ्ठलाबद्दलच्या भावना व्यक्त करत असतात. वारकऱ्यांना विठ्ठलाचं रूप नेमकं कसं वाटतं, स्वरूप नेमकं कसं वाटतं याबद्दल तर मनसोक्त बोलतात. अशाच एका वारकरी माऊलींची गप्पा मारल्यात आमच्या प्रतिनिधींनी. पाहूयात. पंढरपूरमध्ये येण्याची आमची ही आता 20वी म्हणजे 15-20वी फेरी आहे. आम्ही प्रत्येक वर्षी या एकादशीच्या 1-2 दिवस अगोदर येऊन इथे हरिनामाचा गजर करतो आणि आमच्या घरापर्यंत ही सगळी आम्ही वारकरी संप्रदायाची आमची संस्कृती आहे. विठ्ठलाला मागणं म्हणजे हे सर्वच एकंदरीत सर्व समाज एकत्रित राहो, सर्व शेतकऱ्यांची शेती पिको, पाऊस भरपूर पडो, त्यानंतर सर्वांना सुख समृद्धी येवो, ईश्वराकडे म्हणजे विठ्ठलाकडे आमची मागणी असते. एकदम पंढरपूरमध्ये आल्यावर एकदम असं मन शांत होतं. एकदम सर्व सुख दुःख विसरून असं वाटतं की विठ्ठलाचं नामगजर करतच राहावं इथं. खूप छान वाटतं, कारण हा वाजवण्याचा योगा वर्षातून एकदाच मिळतो आम्हाला आणि त्याचा आनंद आम्ही घेतो. सुख शांती समाधान वाटतो आम्हाला. सगळं हरिनामात आम्ही विसरून जातो, घरचं सगळं घरदार सोडून येतो आम्ही आणि समाधानी आम्ही राहतो. एवढीच ईश्वरचरणी आमची हीच प्रार्थना आहे. खूप आम्हाला पंढरपूरला आल्यानंतर मनाला खूप मोठी शांतता मिळते, खूप समाधान वाटतं आम्हाला. आमची शेतीवाडी सोडून आम्ही इकडे सगळं सोडून आम्ही इकडे खूप आनंदाने एक दिवस आम्ही साजरा करतो आणि दरवर्षी आम्ही येतो. अजिबात नाही. इथं आल्यावर आम्हाला त्या देवाच्या नामस्मरणामध्ये आम्ही तल्लीन होतो. त्यामुळे संसाराचं आणि प्रपंचाचं काही चिंता वाटत नाही. असं वाटतं जसं आयुष्याचं कल्याण झालं माऊलीच्या दर्शनासाठी. इथलं असं वाटतं का 24 तास इथं थांबवा आपण. तर वाटतं आता मायला भेटले, बापांना भेटले, त्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय आम्हाला निघू वाटत नाही. असं वाटतं का कायमच राहावा. कार्तिक आषाढी ही आमची मायबापासारखीच आहे. चंद्रभागाला पुंडलिकाला दर्शन घेतल्याशिवाय पुंडलिका माता पंढरीनाथ भगवान की जय. जय हरी माऊली. आम्ही नारायणगड ते पंढरपूर वारी करतो 25 वर्षापासून. तर येताना इतका आनंद वाटतो. आम्ही रस्त्याने पायी चालतो. आमचं कुठला हातपाय दुखत नाही, कुठला त्रास होत नाही, कुठला आजार होत नाही. असा हरिनामाच्या गजरात आम्ही असे तल्लीन होऊन जातो आणि असा आनंद भेटतो की कुठलंही दुःख काही वाटत नाही. जय हरी. आणि गेल्या अनेक वर्षांपासून हे वारकरी या वारीमध्ये सहभागी होत असतात आणि समाधान वाटतं अशी भावना सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केली. आणि आम्ही वारकरी या एपिसोडमध्ये दररोज आम्ही एका वारकऱ्यांची गोष्ट सांगत असतो. यामध्ये वारकरी दरवर्षीच्या आषाढीची वारी आणि विठ्ठलाबद्दल असलेली त्यांची अपार श्रद्धा याबद्दल आपली मतं व्यक्त करत असतात. वारकरी माऊलींसोबत गप्पा मारल्यात आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी. पाहूयात. माझं नाव शशिकांत हरेश्वर पाटील. आम्ही 5-6 जण मुंबईवाले आहेत आम्ही 9 वर्ष झाले वारीला येतो. फक्त आम्ही इथे आता मुखदर्शन घेतो. चंद्रभागेमध्ये दर्शन करून आणि आंघोळी करून इकडे दर्शन घेतो, मुखदर्शन घेतो आणि मग बंडीसा गावाला आमची ज्ञानेश्वर माऊलीची पालखी थांबते. तेव्हा उद्यापासून आम्ही तिकडून वाखरीतून मग पूर्ण चालत येतो. परत इकडे वारीला चालत येतो आम्ही. इकडे येण्याची सुरुवात मला आता त्यांच्या महाराजांनी मला सांगितली. पवनमाला दिंडी त्यांच्या वडिलांनी काढलेली. नामदेव त्यांचं नाव आहे. हां, तर त्याला लोक काढली. ते त्यांनी मला सांगितलं, मामा तुम्ही येता का. मला सर्व मामा सांगतात. मग त्यांनी मला तिकडनं सांगितलं की तुम्ही चला 1 वर्ष वारीला. मग पहिल्या वर्षी आलो. त्याच्यानंतर आता 9वं वर्ष आहे माझं. 9 वर्षात कसे अनुभव आले? एकदम चांगला आहे. आम्ही मुखदर्शन घेतो. कधी आलो तर मग दर्शन चरण स्पर्शाला जातो, पण मुखदर्शन लाईनीलाच घेतो. मध्ये कुठे घुसत नाही. आता माझी पुढची माणसं पुढे गेली जरा ती मी पावती फाडायला लागलो म्हणून थोडा लेट झालो. 9 वर्षांपूर्वी जर वारीच नसती झाली, सुरुवातच नसती झाली, काय झालं असतं?
ना काय ना असं काय पांडुरंगाची कृपा. आता माझे आई वडील पण नाही आहेत ना. पहिला आई वडिलांना एकदा घेऊन आलेलो, त्याच्यानंतर मग मला वेळ लागला त्याचाच. पहिल्यांदा जेव्हा पहिल्या वर्षी आलेलो आई वडिलांना, तेव्हा माझी बायको होती, तेव्हा मला स्वतः दर्शन चरण स्पर्श अभिषेक झालेला आमचा. आता नाही, पांडुरंगाची कृपा, त्यांनी यावं, दर्शन घ्यावं, जावं, एवढंच आपलं म्हणणं आहे. बाकी काहीच नाही. सर्वांना सुखी ठेव, सगळ्यांना व्यवस्थित करून दे, बस दुसरं काय नको. माऊलीची कृपा. आणि पंढरपूरमधील बाजीराव पडसाळे इथं वारकऱ्यांसाठी मंडप उभारण्यात आलाय आणि विठ्ठल मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर वारकरी या ठिकाणी विसावा घेत असतात. संस्थांच्या वतीनं ही व्यवस्था करण्यात येते आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी. पाहूयात. कृष्णारी मंडळी, सध्या आपण पंढरपूरमध्ये आहोत. पंढरपूरच्या श्री क्षेत्र विठ्ठल मंदिरामध्ये सध्या आपण आहोत आणि आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ती पडसाळे आहे. भाविक मैलोनमैल चालून ज्यावेळी या ठिकाणी येतात, विठोबाचं दर्शन घेतात, त्यावेळी दर्शन घेतल्यानंतर त्यांना क्षणभर विश्रांती मिळावी, क्षणभर विसावा मिळावा, यासाठी मंदिर समितीच्या वतीनं या ठिकाणी हा पडसाळीच्या ठिकाणी मंडप घातलेला आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या त्याचं काम सुरू आहे. अनेक वारकरी आता विठ्ठलाच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत आहेत. भेटी लागे जीवा लागलीसे आस, अशा पद्धतीनं ते मैलोनमैल चालत असतात आणि त्या ठिकाणी येतात, दर्शन घेतात. दर्शन घेतल्यानंतर क्षणभर विसावा मिळावा यासाठी ही सगळी जागा जी आहे ती सगळी जागा मंदिर समितीच्या वतीनं उपलब्ध करून दिलेली आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी पोलीस बांधव असतील किंवा सैन्यातील काही बांधव असतील, भगिनी असतील, यांच्या माध्यमातून वारकरी पुरुष आणि महिला यांच्यासाठी चांगल्या पद्धतीने सोयीसुविधा करण्यात आली. अशा सगळ्या कालखंडामध्ये कोणतीही आपत्ती येऊ नये याची काळजी घेतली जाते. परंतु जर समजा या सगळ्यामध्ये कोणतीही आपत्ती आली तर त्या आपत्तीमध्ये त्या नागरिकांचा, वारकऱ्यांचा बचाव व्हावा यासाठी काळजी घेण्याचा मार्ग सुद्धा मंदिर प्रशासनाने या ठिकाणी घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. आपल्याला या ठिकाणी दरवाजा दिसेल, जो आपत्कालीन परिस्थितीमध्ये बाहेर पडण्याचा मार्ग म्हणून या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. अनेक वारकरी या ठिकाणी जमा होतात. चेंगराचेंगरी किंवा त्या संदर्भातल्या कुठलीही आपत्ती होऊ नये आणि जर झाली तर त्यातून मार्ग मिळावा यासाठी मंदिर प्रशासनाच्या वतीनं हे सगळं करण्यात आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. अनेक वारकरी येत आहेत. माऊलींची, तुकोबांची, सोपान काकांच्या आणि आधीच करून संतांच्या पालख्या आता काही दिवसांमध्ये पंढरपूरमध्ये दाखल होतील आणि प्रचंड मोठा समुदाय या ठिकाणी येईल. या दृष्टिकोनातून मंदिर समितीची ही व्यवस्था अत्यंत महत्त्वाची मानली जाते. कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, पंढरपूर. आणि आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की या वारकऱ्यांसाठी सुद्धा खूप अशी काळजी घेतली जाते. त्यांच्यासाठी सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत आणि या वारी संदर्भातले, पालख्यांसंदर्भातले सगळे अपडेट्स पुढारी न्यूज तुमच्यापर्यंत रोज पोहोचवतच राहणार आहे. वारी पंढरीची या कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबायची. पाहत रहा पुढारी न्यूज.